वर्धा पुलगाव गुंजखेडा येथील रहिवासी पूनम दीपकराव तरोणे केने यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पाण्यावरील पोर्ट्रेट रांगोळी साकारली। यांची दखल एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली असून सर्व पडताळणी करून एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदणी केली आहे। पूनम यांनी या रांगोळीसाठी कोणतीही स्केच न करता कुठल्याही टूलचा वापर न करता अवघ्या 7.5 सेंटीमीटरवर सर्वात कमी वेळेत 11 मिनिट 32 सेकंद 58 मिली सेकंदमध्ये पाण्यावर पोर्ट्रेट रांगोळी साकारून सर्वात वेगवान पाण्यावरील कलाकृती म्हणून आंतरराष्ट्रीय विश्वविख्यात नोंद करून घेतली। चित्रकलेची रांगोळीची आवड म्हणजे अशी की 3री मध्ये असताना मला एक रंगभरण स्पर्धेमध्ये फर्स्ट प्राइज मिळालं आणि त्यानंतर एक जी आवड निर्माण झाली तर मला 10th पर्यंत बरेच काही प्राइज मिळाले। 11वी 12वी मी आर्ट केलं आणि त्यानंतर मी अमरावतीला शिवाजी कॉलेजमध्ये ATD केलं आणि तिथे मी टॉप केलं। त्यानंतर मी काही अचीवमेंट्स केले। जसं पहिला माझा रेकॉर्ड आहे की वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुकमध्ये माझं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं मी 8 मिनिटांमध्ये पेंटिंग काढून त्यात माझं नाव ची नोंद झाली आणि त्यानंतर त्याच माझ्या कलेला घेऊन माझ्या कलेबद्दल महाराष्ट्र युवा गौरव यांनी त्यांच्या पुरस्काराने मला सन्मानित केलं। त्याचबरोबर मला जीनियस वर्ल्ड रेकॉर्डमधून इंटरनॅशनल यूथ स्किल अवॉर्ड हा पण जाहीर झाला आणि स्पेन इंटरनॅशनल एक अवॉर्ड मिळाला। ते स्पेनमध्ये गालीच्या रांगोळीसाठी माझी महाराष्ट्रातून भारतातून निवड झाली आणि त्यात पण मी भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि त्यानंतर जी एकदम जिद्द चढली आणि नंतर वाटलं की कलेमध्ये आपण जर इतके अचीवमेंट्स केले तर आणखी काहीतरी वेगळं करावं। त्यानंतर मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पोर्ट्रेट रांगोळी काढून अवघ्या छोट्या बाउलमध्ये 7.5 सेंटीमीटरमध्ये 11 मिनिटांमध्ये मी त्यांचे पाण्यावर तरंगणारी पोर्ट्रेट रांगोळी काढून एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये माझं नाव नोंदवलं आणि या रेकॉर्ड नंतर पुन्हा एक जिद्द चढली आणि एक स्वप्न आहे की या कलेच्या क्षेत्रात आणखी पुन्हा काहीतरी एकदम मोठं काहीतरी करायचं आहे। तर मला मोठं म्हणजे एक असंच करायचं आहे की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मला माझं नाव नोंदवून घ्यायचं आहे, इतिहासात एक वेगळं नाव नोंदवायचं आहे। पूनम यांनी याआधी 8 मिनिटांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पोर्ट्रेट साकारून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे। तसेच कला क्षेत्रात पूनम यांनी अनेक बक्षीस प्राप्त केली आहे। 31 जानेवारी 2023ला पूनम यांचे दीपक तरोणे यांच्याशी विवाह संपन्न झाला आणि सांसारिक जीवनात प्रवेश करूनही पूनम यांनी कला क्षेत्राला न विसरता हा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे। 31 जानेवारी 2023 रोजी माझं पूनमशी लग्न झालं। तिची कलेबद्दल असणारी आवड ही मला पहिलेच माहिती होती। त्यानंतर अवघ्या 3 महिन्यात लग्न झाल्यानंतर तिने एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पाण्यावर पोर्ट्रेट रांगोळी अवघ्या 7.5 सेंटीमीटरमध्ये काढून जागतिक लेवलवर नोंद केली। पूनमचं आता पुढील स्वप्न आहे गिनीज रेकॉर्ड ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिचं नाव नोंदवून घ्यायचं आहे। त्याबद्दल माझा तिचा नेहमी सपोर्ट राहील। आता पूनम यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद करून आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि त्यांच्या या कला क्षेत्रामध्ये पूनम यांचे पती दीपक तरोणे यांचे मोलाचे सहकार्य आहे। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।